या सो डेप्रिसिएशन या चॅप्टर मध्ये, हा जो चॅप्टर आहे डेप्रिसिएशन, याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला जो सीए फाउंडेशनचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये यू विल बी स्टडिंग अराउंड 10 डिफरंट टाइप्स ऑफ मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन. सो 10 डिफरंट मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन ते आपण शिकणार आहोत. एक तर आपलं नेहमीचं स्ट्रेट लाईन मेथड आहे, WDV मेथड आहे. हे दोन मेथड तर आपले जुने आहेतच. प्लस आता सिंकिंग फंड मेथड येईल, एन्युटी मेथड येईल, सम ऑफ डिजिट नंबर मेथड येईल. सो असे भरपूर मेथड्स आपण आता इकडे बघू. परत मग त्याच्यानंतर चेंज इन द मेथड ऑफ डेप्रिसिएशन तसं मिळेल की तुम्ही आधी WDV करत होता, आता SLM वर स्विच झालात तर काय करायचं, किंवा लाईफ चेंज झाली, म्हणजे आधी तुम्ही एस्टिमेट केलं की लाईफ 10 इयर्स असणार, बट आफ्टर 4 इयर्स यू अंडरस्टँड की लाईफ इज ओनली 3 इयर्स नाव. सो काय करायचं, तर हे सगळं आता आपण याच्यात बघायचं. सो इट्स अ व्हेरी इझी चॅप्टर ॲज सच. काही याच्यामध्ये असं काही हेवी असं नाहीये की काही समजणार नाही वगैरे. इट्स अ व्हेरी लाईट टॉपिक. सो एकदम लाईट वे मध्येच आपण हा सॉल्व्ह करू, एकदम रिलॅक्स वे मध्ये आपण करू. सो बिफोर आय गो अहेड, पहिला आपण काही एंट्रीज बघू जे आपल्याला युजफुल पडतील, एस्पेशली डेप्रिसिएशन. त्याच्यामध्ये नॉर्मल आपलं स्ट्रेट लाईन मेथड आणि WDV मेथड, हे दोन मेथड आपल्याला माहितीच आहेत. स्ट्रेट लाईन इज समथिंग दॅट की सपोज मशिनरी 10 लाखाचं आहे. सो मशिनरी सपोज मी 10 लाखाला घेतलंय इन 0 इयर. सो फर्स्ट इयरचं डेप्रिसिएशन लेट्स अज्युम याचा लाईफ आहे 10 इयर्स. So just divide by 10, no residual value, no salvage value, 10 lakhs upon 10. So every year 1 lakh कमी होत जाईल. So next year will be 9 lakhs. Next year परत 1 lakh. So it will be same. So depreciation will be same every year. $8 lakhs. Okay. So this is the value at the end of the year 1. This is the value at the end of the year 2. असं चालत राहील. आता लाईफच्या जागी त्याने सपोज पर्सेंटेज दिलं असेल की 10%. Suppose they have given SLM 10%. So it will always be on original cost. So even if it's not set, it will always be on original cost. So 10 lakhs वर 10% 1 lakh. परत next year 1 lakh असं जात राहील till it becomes 0. WDV मेथड मध्ये let's assume 10% आहे, रिटर्न ऑन व्हॅल्यू मेथड और रिड्युसिंग बॅलन्स मेथड म्हणतात त्याला. So 10% will be on the reduced balance. So पहिला 10% will be on the first 10 lakhs, 1 lakh. Next year it will be 9 lakhs. So next year 9 lakhs वर 10%, that is 90,000. 8 lakh 10,000 असं येत जाईल. सो दॅट इज द बेसिक कॅल्क्युलेशन. हे कॅल्क्युलेशनचा भाग झाला. आता याच्या एंट्र्या कशा असतात ते बघूया. पहिलं तर आपण एक मशिनरी विकत घेतलं, लेट्स अज्युम कुठचाही मेथड असू दे, काही फरक पडत नाही, एंट्री सेमच राहते. SLM, WDV एंट्री सेम. फर्स्ट तो वी परचेस मशिनरी और एनी एसेट फॉर दॅट मॅटर. प्लीज पे अटेन्शन, डोंट स्टार्ट रायडिंग, पहिले ऑब्झर्व करा और तुम्हालाच करायचंय. पहिला वी परचेस मशिनरी टू बँक. सो या केस में 10 लाख पकडा. त्याच्यानंतर एंड ऑफ द इयर आणि इन्स्टॉलेशन चार्जेस वगैरे काय असेल ते पण आपण कॅपिटलाइज करतो, ते पण मशिनरी टू बँक करून टाकतो. त्याच्यानंतर एंड ऑफ द इयर वी पास द एंट्री डेप्रिसिएशन टू मशिनरी. एवढ्या व्हॅल्यूने मशिनरीची व्हॅल्यू कमी होईल. मग एंड ऑफ द इयर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो, तिकडे आपण सगळं एक्सपेन्सेस वी ट्रान्सफर. सो डेप्रिसिएशन वी ट्रान्सफर टू द PNL. एवढंच आहे. मशिनरी टू बँक, डेप्रिसिएशन टू मशिनरी, PNL टू डेप्रिसिएशन, दॅट्स इट. या 3 एंट्रांवर अख्खं सम आहे आपलं. गॉट इट. आता मे बी नेक्स्ट इयर त्याने परत मशिनरी घेतलं,
सो ऍडिशनल एंट्री मारेल मशिनरी टू बँक नेक्स्ट इयर. मग डेप्रिसिएशन विल बी ऑन बोथ द मशीन्स. आणि मशिनरी सपोज मध्येच घेतलंय तर तेवढ्या मंथच डेप्रिशिएशन आपण घ्यायचं, नाही तर पूर्ण वर्षाचं घ्यायचं. सपोज 6 मंथ्स, सपोज जुलैमध्ये घेतलं, सपोज अँड जानेवारी टू डिसेंबर चाललंय, तर जुलै टू डिसेंबर डेप्रिशिएशन घ्यायचं त्या मशिनरीवर. आर यू अंडरस्टँडिंग? सो दिस इज द एंट्री. मशिनरी टू बँक, डेप्रिसिएशन टू मशिनरी, P&L टू डेप्रिसिएशन. गॉट इट? या यू कॅन कॉपी दिस डाऊन. डेप्रिसिएशन, SLM हे सगळं लिहा, पण आपल्याला हे दोन्ही मेथड ने आता सम करायचे. सो जस्ट राईट डाऊन आणि हे खालच्या एंट्री आपण लिहून घ्या. चॅप्टर नेम डेप्रिसिएशन. ओके. सो या ज्या एंट्री आहेत ऑब्विसली दिस विल कम इन द फर्स्ट इयर. लेट्स कॉल इट द फर्स्ट इयर, जे काय असेल ते. सेकंड इयर मध्ये, या सेकंड इयर मध्ये अज्युमिंग देर इज नो अदर परचेस, मग फक्त या दोन एंट्र्या परत परत रिपीट होत राहतील. सो सेकंड इयर मध्ये डेप्रिसिएशन टू मशिनरी आणि P&L टू डेप्रिसिएशन. दॅट्स इट. हे पण लिहून घ्या, सेकंड इयरचं पण जस्ट लिहून घ्या. सो बेसिकली सब एकच जर एकदाच परचेस केलंय
तर मग बाकी वर्ष फक्त डेप्रिसिएशनच्या एंट्री येणार. अनलेस यू परचेस अनदर मशिनरी नेक्स्ट इयर, तर मग तेव्हा एंट्री येणार. आणि या एंट्रीने आपल्याला माहिती पाहिजे, दिस एंट्रीज यू नीड टू रिमेंबर. डन. ओके. ओके, आता एक लक्षात घ्या, ट्रिक काय लक्षात घ्या, की सम मध्ये ना तुम्हाला देणार की मशिनरी वॉज परचेस फॉर सो अँड सो अमाऊंट, आणि मग त्याच्यानंतर डेप्रिसिएशन इज चार्ज ऍज पर SLM और WDV, जे काय आहे ते. SLM असेल तर ओरिजिनल कॉस्ट वर घ्यायचं, नाहीतर WDV असेल तर रिड्युसिंग याच्यावर. SLM मध्ये समटाइम्स दे विल गिव्ह पर्सेंटेज, समटाइम्स दे विल गिव्ह लाईफ असेल डिवाइड बाय लाईफ करायचं, समटाइम्स दे विल गिव्ह सॅल्वेज व्हॅल्यू असेल तर मग कॉस्ट लेस सॅल्वेज व्हॅल्यू अपॉन लाईफ करायला लागेल. सो ते सगळं आता करू आपण. आणि देन दे विल आस्क की मेक मशिनरी अकाउंट अँड डेप्रिसिएशन अकाउंट, अशा दोन अकाउंट तुम्हाला सांगतील की मेक मशिनरी अकाउंट अँड मेक डेप्रिसिएशन अकाउंट फॉर 2 years और फॉर 3 years असं सांगतील. सो ह्याच्यामध्ये ट्रिक काय आहे? ट्रिक अशी आहे की डायरेक्ट लेजर अकाउंट नाही बनवायचं. पहिले एक जर्नल बनवा रफ मध्ये आणि देन फटाफट पोस्टिंग करा. समजतंय? दॅट इज द टेक्निक. बिकॉज तुम्ही बघितलंय की एंट्री किती सोप्या आहेत. सो तुमच्या एंट्र्या रेडी असतील, 2 वर्षाचं करायचं, ज्या 6-5 एंट्र्या लिहिल्या, पोस्टिंग. मग मशिनरी अकाउंट बनवा, डेप्रिसिएशन अकाउंट बनवा, मशिनरीला पोस्ट करा, डेप्रिसिएशन मध्ये पोस्ट करा. सिम्पल. गॉट इट? सो द टेक्निक विल बी टू मेक अ रफ जर्नल क्विकली अँड देन स्टार्ट पोस्टिंग. 2 अकाउंट बनवायचे, जे काय अकाउंट विचारले ते बनवायचं. मशिनरी ओके, डेप्रिसिएशन ओके. गॉट इट? अप्लाय करता येईल? Can you apply this? Okay. Okay. Illustration 1. Jain Brothers acquired a machine on 1st July 15 at a cost of 14 lakhs and spent 1 lakh on its installation. एक तर लक्षात घ्या, 1st जुलैला तुम्ही डायरेक्ट एंट्री मारू शकता, मशिनरी टू बँक 15 lakhs, कारण इन्स्टॉलेशन ऑल्सो विल कॅपिटलाइज. और यू कॅन पास 2 सेपरेट एंट्रीज, मशिनरी टू बँक 14 लाख, मशिनरी टू बँक 1 lakh. 1st जुलै लक्षात घ्या. So it has been purchased in between the year. The firm writes off depreciation at 10% per annum on original cost every year, म्हणजेच SLM. So 15 lakhs वर 10% every year जाणार, म्हणजे 1,50,000 1,50,000. पण फर्स्ट इयर जुलै पासून परचेस आहे, सो तेवढ्या मंथ्सच आपल्याला घ्यायला लागेल, जुलै टू डिसेंबरच घ्यायला लागेल. अँड बुक्स आर क्लोज्ड ऑन 31st डिसेंबर, सो जुलै टू डिसेंबर आपल्याला फर्स्ट इयर घ्यायला लागेल. सेकंड इयर आपण फुल इयर 1,50,000 घेऊ शकतो. गॉट इट? सो शो द मशिनरी अकाउंट अँड डेप्रिसिएशन अकाउंट फॉर 15-16. सो काय करायचं? पहिलं क्वेश्चन नंबर 1 असं लिहून घ्यायचं, इलस्ट्रेशन 1. पेज नंबर आहे 5.9. सो पहिलं जर्नल बनवायचं. पहिलं 15चं जर्नल बनवा. मशिनरी टू बँक 15 lakhs. मग डेप्रिसिएशन टू मशिनरी 15 lakhs इंटू 10%. आणि मग जुलै टू डिसेंबर किती होतं? 6 months. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 6 months. 6/12. So 1,50,000 half, 75,000 will be the depreciation. P&L to depreciation. Next year, depreciation to machinery, P&L to depreciation. Got it? या 5 एंट्र्या मारायच्या. आणि त्याच्यानंतर मशिनरी अकाउंट बनवायचं. त्याच्यानंतर फर्स्ट इयर सगळं पोस्ट करा, क्लोज करा, बॅलन्स खाली आणा. परत मग सेकंड इयरच्या एंट्री मारा, क्लोज करा, बॅलन्स खाली आणा.
मशिनरी साईड. डेप्रिसिएशनचं तर एक टॅलीच होईल, कारण डेप्रिसिएशन डेबिट जाईल, मग क्रेडिट जाईल पीएनएल. गॉट इट? जमेल? यू कॅन स्टार्ट.
Complete with ledgers. With ledgers, you completed. What is the balance of machinery after 2 years? 12 lakh 75. Let me check. Perfect. 12 lakh 75 it is. Yeah, Aramat, Aramat. Very good. And depreciation will tally at 1 lakh 50 and 75. Yeah. Yeah, but it is separately, म्हणजे it has to be done separately. म्हणजे हे पहिलं वर्ष 75 ला क्लोज होणार आणि सेकंड इयर हे वेगळं आहे. सो इट विल नॉट टॅली ॲट 2 lakh 25. या सो 75 एक हे पहिल्या वर्षात क्लोज झालं. नेक्स्ट इयर 1 lakh 50 टॅली असं. या ओके. नाही पण टोटल पण तशीच आहे, म्हणजे टोटल इज 75 75 अँड 150 150. या Yatiraj and Harsh fast. The balance is 12 lakh 75 for machinery. Okay, great. हे बघा इथे याने इन्स्टॉलेशनचं वेगळं दाखवलंय, गरज नाहीये, म्हणजे इट्स द सेम डेट, सो यू कॅन डायरेक्टली पास मशिनरी टू बँक. आणि डेप्रिसिएशन फर्स्ट इयर 75, मग बॅलन्स कॅरी डाऊन, आणि मग डेप्रिसिएशन 1 lakh 50 अँड 12 lakh 75 इज द बॅलन्स. आणि या आणि डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये पहिलं 75 ला टॅली होईल आणि मग 1 lakh 50 ला टॅली होईल. ठीक आहे. आता सेम सम बट WDV यूज करून. सो व्हॉट विल चेंज? Entries will be same, but the amount of depreciation will change, especially in the second year. Second sum, Jain Bros acquired a machine on 1st July 15 at a cost of 14 lakhs, spent 1 lakh on installation. The firm writes off depreciation 10% per annum every year. The books are closed on 31st December every year. Show machinery account on diminishing balance method for the year 15. Just machinery account बनवायचं, पण तुम्हाला पहिलं एंट्रीज मारायला लागतील आणि then you make the machinery account. That is the faster way. Finish it. This is WDV method.
12,82,500. Okay, perfect. 12,82,500. तेवढंच करायचं. नो डेप्रिसिएशन अकाउंट, वॉट एव्हर दे हॅव आस्क्ड. Yeah, it was same only. Only thing is ki the method was different. So as I told you, it's a light topic. It's a very, very light topic. Yeah. 12,82,500. It's a very, very light topic. Relax way मध्ये एन्जॉय करायचं. फक्त एवढं लक्षात ठेवा, फर्स्ट इयर इट इज 6 months ते सेमच राहणार. नेक्स्ट इयर इट विल चेंज डेप्रिसिएशन. सो डब्ल्यूडीबी आणि एसएलएम मध्ये जनरली जर पर्सेंटेज दिलं असेल तर फर्स्ट इयर सेमच राहील डेप्रिसिएशन, नेक्स्ट इयर विल चेंज. येस हर्ष, डन. व्हेरी गुड. ठीक आहे. आता कमिंग बॅक टू अवर एंट्रीज, इथे आपण सेकंड इयरला बघितलं की डेप्रिसिएशन टू मशिनरी, पीएनडब्ल्यू डेप्रिसिएशन वगैरे असं काहीतरी झालं. लेट्स अज्युम थर्ड इयर मध्ये लेट्स अज्युम they again purchased a new machinery. To bank. It's a new machinery. Yeah? So obviously the depreciation will be on the new machinery also and old तर चालूच आहे. So depreciation to machinery आणि PNL to depreciation. आता हे झालं आणि depreciation will be now on the both the machines. आणि हे मशिनरी कधी घेतलं ते बघायला लागेल. सपोज मिडल ऑफ द इयर घेतलं असेल तर तेवढंच महिन्याचं येणार फर्स्ट इयर. जर स्टार्ट ऑफ द इयर घेतलं असेल तर फुल इयरचं डेप्रिसिएशन वी कॅन गिव्ह ऑन दॅट. सो ह्याचं वेगळं पण एंट्री मारताना सेमच आपण क्लब करू. सो दिस इज द थर्ड इयर. ठीक आहे. लेट्स अज्युम फोर्थ इयर मध्ये जे पहिलं वालं मशीन आहे ना, दे आर डिस्पोजिंग ऑफ. ओके. आणि डिस्पोज ऑफ कधी होते? वर्षाच्या मध्येच होते काहीतरी. ओके. सो काय करायला लागेल? पहिलं तर आपल्याला ते डिस्पोज ऑफ होत आहे ह्याला आपण मशिनरी, याला मशिनरी जस्ट 1 म्हणूया, जस्ट फॉर अंडरस्टँडिंग. याला मशिनरी 1 म्हणूया आणि याला मशिनरी 2 म्हणूया. या 11th मध्ये होतं. या एक्सलेंट. सो फोर्थ इयर मध्ये जर मशिनरी 1 डिस्पोज होत आहे तर पहिलं तर त्याच्यावर आपल्याला डेप्रिसिएशन द्यायला लागेल टिल द मंथ ऑफ इट डिस्पोज. ते वेगळं दाखवायला लागेल. सो डेप्रिसिएशन टू मशिनरी आपल्याला त्याचं वेगळं दाखवायला लागेल टिल इट्स डिस्पोजल. अज्युमिंग की वर्षाच्या मध्येच डिस्पोज झाले आणि सेल केले म्हणजे त्याने. त्याच्यानंतर ते मशिनरी विकतील ऑब्विसली. आता विकलं तर दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर लॉस झाला तर अशी एंट्री येईल, बँक पीएनएल टू मशिनरी. लॉस कसा काढायचा? लॉस विल बी तेव्हाची त्याची व्हॅल्यू बघायची की ऑन द डेट ऑफ डिस्पोजल त्या मशिनरीची व्हॅल्यू काय, डब्ल्यूडीबी रिटर्न ऑन व्हॅल्यू काय आहे, मग एसएलएम असू दे किंवा डब्ल्यूडीबी मेथड असू दे, पण त्याची तेव्हाची व्हॅल्यू काय आहे आफ्टर चार्जिंग दिस डेप्रिसिएशन. ऍज मंदार सेट टेबल बनवायला लागेल. सो तसं करायला लागेल. आपल्याला दोन मशीनचं वेगळं दाखवायला लागेल. तर ह्याची व्हॅल्यू आपल्याला कळेल की इथे या दिवशी एवढी व्हॅल्यू आहे. मग सेलिंग प्राइस काय कम्पेअर करून आपल्याला कळेल की लॉस झाला की प्रॉफिट झाला.
जर डब्ल्यूडीबी पेक्षा सेलिंग प्राइस जास्त आहे तर प्रॉफिट, नाही तर लॉस. लॉस असेल तर पीएनएल ला डेबिट मारायचं, आणि जर प्रॉफिटला विकलं तर एंट्री विल बी बँक टू मशिनरी टू पीएनएल, अशी एंट्री येईल. ओके. दुसरी गोष्ट, दुसरा मशिनरी आहेच ना, मशिनरी टू, त्याच्यावर परत आपल्याला डेप्रिशिएशन द्यायलाच लागेल, जे बाकीचं मशिनरी आहे. सो इथे मी मशिनरी हे टू जे उरलंय त्याचं येईलच. आणि मग वर्षाच्या एंडला ऑब्व्हियसली वर्षभर जेवढं डेप्रिसिएशन तुम्ही डेबिट मारलंय विल बी ट्रान्सफर्ड टू पीएनएल. गॉट इट? व्हॉट इज हॅपनिंग? सो बेसिकली एक लक्षात घ्या, डिस्पोजल जर लॉस असेल तर, प्रॉफिट असेल तर, एक लक्षात घ्या की तुम्हाला बेसिकली इफ द मशीन इज डिस्पोज्ड, तुम्हाला या दोन एंट्र्या मारायच्यात, आयदर लॉसची एंट्री या प्रॉफिटची एंट्री, व्हॉट एव्हर. सो डेप्रिसिएशन करायला लागेल. यू हॅव टू डेप्रिशिएट द मशिनरी टिल इज डिस्पोज्ड ऑफ. सपोज 3 महिन्यानंतर डिस्पोज केलं, वर्ष सुरू झालं, 3 मंथ्स मध्ये दे आर डिस्पोजिंग, तर 3 महिन्याचं डेप्रिशिएशन लाव, तुम्हाला कळेल की त्याची आजची व्हॅल्यू काय आहे आफ्टर डेप्रिशिएटिंग फॉर दिस इयर ऑल्सो. कम्पेअर विथ द सेलिंग प्राइस, तुम्हाला कळेल लॉस आहे का प्रॉफिट आहे, मग त्याप्रमाणे एंट्री मारा. आणि बाकी मशिनरी आहेच, त्याचं डेप्रिशिएशन कंटिन्यू होईल. आणि पीएनएल टू डेप्रिशिएशन, पीएनएल डेप्रिशिएशन विल बी द होल डेप्रिशिएशन, दिस ऑल्सो अँड दिस ऑल्सो. गॉट इट? समजतंय? आठवतंय? आणि सो व्हॉट यू डू ना, हे लिहून घ्या, 3 आणि 4 असं लिहून घ्या. आधी आपण 1 2 गेला तर 3 4 लिहून घ्या.
डन. Okay, great. Super. ठीक आहे, आता आपण याचं ऍप्लिकेशन बघूया. नंबरिंग बरोबर ठेवा. आपण इलस्ट्रेशन 1-2 केलंय, त्याच्यानंतर आता मी डायरेक्ट खाली जातोय, कारण ह्याचा जो सम आहे तो खाली दिलाय त्यांनी. So they have also not followed some sequence. हा बघा, 10th illustration. A firm purchased on 1st Jan 2015 certain machinery for 5,82,000 and spent 18,000 on its erection. So 1st Jan 2015 ला तुम्ही एंट्री माराल मशिनरी टू बँक, स्ट्रेट अवे 5,82 प्लस 18 6 lakhs होईल ते. ऑन 1st July 2015 नेक्स्ट इयर नाही, त्याच वर्षी आफ्टर 6 months another machinery for 2 lakhs was acquired. So त्याच वर्षी they are purchasing another machinery 2 lakhs. त्याची वेगळी एंट्री येईल मशिनरी टू बँक. ऑन 1st July 16 म्हणजे ते वर्ष संपलं. सो फॉर द फर्स्ट इयर 15 तुम्हाला काय करायला लागेल, डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायला लागेल. पहिलं तर मशिनरी 1 वर तुम्हाला 6 lakhs दाखवायला लागेल आणि मशिनरी 2 वर 2 lakhs वर फॉर 6 months तुम्हाला घ्यायला लागेल. ऑन 1st July 2016 दॅट इज द नेक्स्ट इयर, 6 months आफ्टर दॅट, सो सेकंड इयर मध्ये 6 months नंतर मशिनरी परचेस्ड ऑन 1st Jan म्हणजे पहिलं जे मशिनरी मी तुम्हाला बोललो फर्स्ट मशिनरी जे आहे, हॅव्हिंग बिकम ऑब्सोलीट म्हणजे आउट ऑफ डेट झाले, आउटडेट झाले, was auctioned for 3,86,000. It was sold for 3,86,000 through an auction. And on the same date, another machinery was purchased for 4 lakhs. So जे मशिनरी विकलं गेलंय 1st जुलैला, सो तुम्हाला काय करायला लागेल, फर्स्ट मशिनरी जे आहे आपलं 6 lakhs वालं, ते तुम्हाला त्याची व्हॅल्यू 1st जुलै पर्यंत आणायला लागेल. सो ऑलरेडी फर्स्ट इयर तुम्ही डेप्रिशिएट केलंच आहे, तो सेपरेटलीच आधीपासून दाखवू, 6 lakhs वेगळं दाखवू, 2 lakhs वेगळं दाखवू. तो 6 lakhs आपण फर्स्ट इयर तर डेप्रिशिएट करूच. WDV काय म्हटलं त्याने, depreciation was provided annually on 31st at rate of 10% on WDV. So first year it will be 6 lakhs वर 10% 60,000 आणि नेक्स्ट इयर 6 months साठी लागेल तो 30,000 कमी होईल. सो 6 lakhs वरून 90 जाईल, तो 5,10,000 विल रिमेन अँड इट इज सोल्ड फॉर 3,86,000. सो लॉस आहे. सो तुम्हाला ती लॉस वाली एंट्री करायला लागेल आणि बाकी मशीन तसंच राहणार आणि प्लस यू आर परचेसिंग अ न्यू मशीन. गॉट इट. सो जेव्हा तुम्ही इफ यू वॉन्ट टू मेक अ टेबल, यू कॅन मेक इट 6 lakhs साठी वेगळं फर्स्ट मशीन, सेकंड मशीन 2 lakhs आणि थर्ड मशीन जे थर्ड इयरलाच घेतोय, सेकंड इयरलाच घेतोय ते 4 lakhs. गॉट इट. सो ऍज युजल पहिलं काय, पहिलं ऑलवेज द एंट्रीज, देन वी कॅन इझिली मेक द, हा बरोबर, यू आर राईट, सॉरी, इट्स WDV. सो नेक्स्ट इयर इट विल बी 6 lakhs minus 60. सो किती होईल, 5 lakh हे होईल ना, 5,70,000 त्याच्यावर 10% फॉर 6 months म्हणजे 5%. बरोबर, सॉरी 5,40,000 वर 5%. बरोबर, युअर राईट. WDV बरोबर, युअर राईट. सो पहिलं काय करायचं, पहिल्या एंट्र्या मारा. सो इयर 1 2015च्या पहिल्या एंट्र्या मारा, मशिनरी टू बँक 1st Jan, त्याच्यानंतर मशिनरी टू बँक 1st जुलै, मग डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करा आणि वेगळं साईडला टेबल पण छोटंसं बनवा वर्किंग मध्ये, मशिनरी 1, 2, 3 असं लिहा. सो 1 मध्ये 1st Jan जाईल, 2 मध्ये 1st जुलै जाईल. सो डेप्रिसिएशन तसं दाखवा की फर्स्ट मशिनरीवर 60,000 जाईल, सेकंड मशिनरीवर 2 lakhs वर 10% फॉर 6 months म्हणजे 10,000 जाईल. सो 1,90,000 त्याचं उरेल, याचं 5,40,000 उरेल आणि डेप्रिसिएशन टोटल विल बी 60 आणि 10. सो
70 will be the depreciation for the first year. Got it? So you can start. पहिला एंट्रीज मारा आणि साइड बाय साइड टेबल बनवत जा. तर तुम्हाला मशिनरी 1 चं व्हॅल्यू कळेल, फर्स्ट वेला काय आहे, मशिनरी 2 आणि 3 चंही कळेल. ठीक आहे. सो फर्स्ट पास द एंट्रीज इयर वाईज. फर्स्ट इयर, सेकंड इयर 2 वर्षाचं मला वाटतं करायचंय. या आय थिंक 2 इयर्स वुड बी सफिशियंट. 2 वर्षाचं केलं असावं. या 2 इयर्सच केलंय. 15-16. यू कॅन स्टार्ट.
येस. एंट्रॅस मारल्यास पहिल्या फर्स्ट इयर झालं. मशिनरी टू बँक. मग सेकंड इयर मध्ये पहिलं तर तुला डेप्रिसिएशन काढायला लागेल ऑन द मशिनरी दॅट इज सोल्ड. डेप्रिसिएशन टू मशिनरी किती आहे? पहिल्या मशीनचं आपण वेगळं ठेवलंय 6 lakhs फर्स्ट इयर 60,000 कमी झालं 5,40,000 उरलं असेल. त्याच्यावर तुला डेप्रिसिएशन लावायचंय 27,000. सो व्हॉट इज द WDV ऑफ दॅट मशीन आफ्टर 6 months? 5,40,000 minus 27. Is it 5,13,000 or something? बरोबर. सो आता कम्पेअर विथ द प्राइस 3,86,000 म्हणजे लॉस झाला ना. सो लॉस किती आहे बघ? 5,13,000 मायनस 3,86,000 1,27,000 लॉस. तर तुला एंट्री पण दिली आहे मी की बँक PNL टू मशिनरी. बँकच्या समोर 3,86,000, PNLच्या समोर 1,27,000, मशिनरीच्या समोर 5,13,000. दॅट्स इट. आणि मग उरलेलं जे मशीन आहे त्याच्या आधी नवीन मशिनरी परचेस कर, मशिनरी टू बँक 4 lakhs, आणि मग त्याच्यावर आणि उरलेलं जे 2 लाखचं मशीन आहे त्याच्यावर डेप्रिसिएशन लाव. या एवढंच करायचंय आणि मग नंतर पोस्टिंग. Okay, no problem. 5,51,000. Okay, let's see. 5,51,000 is correct. डायरेक्ट एंट्री येईल ना. 27,000 डेप्रिसिएशन, बँक PNL क्रेडिट होईल आणि नवीन डेप्रिसिएशन बाकीच्या याच्यावर 2 lakhs आणि याच्यावर जे काय व्हॅल्यू उरली आहे त्याच्यावर 39,000. बॅलन्स 5,51,000 इज करेक्ट. या परफेक्ट.
आणि यू कॅन मेक अ वर्किंग नोट लाईक दिस. तुम्ही केलं असेलच की 6 lakhचं वेगळं दाखवा, 2 lakhचं वेगळं, 4 lakhचं वेगळं. सो 6 lakhs वर 60,000 जाईल. सो 5 lakh 40 नेक्स्ट इयर 27 फॉर 6 months. सो 5 lakh 13 सेलिंग प्राइस इज 3 lakh 86, लॉस इज 1 lakh 27. याची 1 lakh 90 उरते, 19,000 फॉर दिस. सो 1 lakh 71 आणि याच्यावर हाफ इयर 20,000. सो 39,000. दॅट्स इट. या ग्रेट. ठीक आहे, इतकं ठीक आहे. पुढे जाऊया. आता चेंज इन मेथड ऑफ डेप्रिसिएशन बघूया. ओके, सो जस्ट राईट डाऊन, हे हेडिंग असं लिहून ठेवा, चेंज इन मेथड ऑफ डेप्रिसिएशन. तुम्हाला कळेल की याचा समय चेंज इन मेथड ऑफ डेप्रिसिएशन. नॉर्मली चेंज म्हटलं की टेन्शन येतं की आता काय सगळं परत पहिल्यापासून रेट्रोस्पेक्टिव्हली चेंज करणार काय. तसं नाहीये. ऍट दिस लेवल वी ओनली चेंज प्रॉस्पेक्टिव्हली, रेट्रोस्पेक्टिव्हली नाही. चेंज झाला ह्याच्या पुढे चेंज करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आतापर्यंत SLM चाललाय, ह्याच्या पुढे जे काय राहिलं WDV वर, किंवा आतापर्यंत WD झालं, ह्याच्या पुढे जे काय असेल SLM, फ्रॉम द डेट दे डिसाइड. सो रेट्रोस्पेक्टिव्ह वगैरे करायचं नाही आपल्याला. ओके, काय लिहायचंय आपल्याला हेडिंग, चेंज इन मेथड ऑफ डेप्रिसिएशन. ठीक आहे. मेसर्स अंशुल, illustration 11, Messrs. Anshul commence business on 1st Jan 11 when they purchase plant and equipment for 7 lakhs. So 1st Jan ला entry आपली आहेच, machinery to bank, plant and equipment, so plant to bank. They adopted a policy of charging depreciation at the rate 15% per annum on diminishing balance. So every year 15% ते कमी कमी करत चालले. And over the years their purchases of plants have been, so over the years त्याने purchase ही केले. 1st Jan 2012 म्हणजे नेक्स्ट इयर दे हॅव परचेस्ड 1,50,000 अगेन. आणि मग त्याच्यानंतर परत 1st Jan 15 मध्ये दे हॅव अगेन परचेस्ड 2 lakhs. पण ऑन 1st Jan 15 पासूनच दे डिसाइड की इट वॉज डिसाइडेड टू चेंज द मेथड अँड रेट ऑफ डेप्रिसिएशन टू स्ट्रेट लाईन बेसिस. सो बेसिकली हे जे मशिनरी आहे, हे प्लांट जे आहे ते स्ट्रेट लाईन वरच जाईल, त्याचं काही टेन्शन नाही. प्रॉब्लेम आधी 2 प्लांटचा आहे, जे आपण जॅन मध्ये 11ला घेतलंय, त्याच्यावर ऑलमोस्ट 11, 12, 13, 14 4 वर्षाचा ऑलरेडी आपण डेप्रिशिएट करू ऑन WDV. आणि उरलेलं जे काही WDV असेल ते आपण SLM वर घेऊ फ्रॉम 15th ऑनवर्ड्स. सेम वे याचं 1 वर्ष, 12, 13, 14 3 वर्ष आपल्याला याचं WDV काढायला लागेल. आणि मग त्याच्यानंतर मग जे काही असेल ते आपण SLM वर स्ट्रेट अवे डिवाइड करू. त्याने दिलाय ऑन दिस डेट द रिमेनिंग युजफुल लाईफ, पण आता आपल्याला लाईफ लागेल SLM करण्यासाठी. ऑन दिस डेट द लाईफ वॉज असेस्ड एज 6 years फॉर ऑल द ऍसेट्स परचेस्ड बिफोर 1st Jan 15 and 10 years फॉर ऍसेट्स परचेस्ड ऑन 1st Jan 15. त्याने म्हटलंय की ह्याच्या आधी म्हणजे 1st Jan 15 च्या आधी जे ऍसेट्स आहेत त्याचं लाईफ 6 पकड फ्रॉम 1st Jan 15, आणि हे जे 2 लाखाचं आहे त्याला 10 lakhs पकड. सो आता एक काम करा, तुमच्याकडे कॅल्सी आहे, सो आपण कॅल्सीचा उपयोग करूया. ठीक आहे, कॅल्सीचा उपयोग करूया. आहे तर सो आधीच्या मशीन्सचं 1st Jan ला 6 वर्ष लाईफ उरेल, याचं 10 वर्ष पकडायचंय. आणि त्याने म्हटलंय की नो स्क्रॅप व्हॅल्यूज देर. Calculate the difference in depreciation to be adjusted in the plant and equipment account for the year ending 31st December 15. तर जे काय डिफरन्स आहे ते आपण 15 मध्ये ऍडजस्ट करू. ठीक आहे, नो प्रॉब्स. आता एक काम करा, 7 lakhs आपण डेप्रिशिएट करूया पहिलं. सो विल ब्रिंग दॅट WDV ऑन 1st Jan 15 पर्यंत आपण त्याला आणूया. ओके, सो किती वर्ष, 11, 12, 13, 14. सो 7 lakhs मायनस 15%, मायनस 15%, मायनस 15%, मायनस 15%, चारदा करा किती येतं बघा, आणि ती व्हॅल्यू लिहून ठेवा. $3,65,404.375 बघा, सगळ्यांची सेम आहे का? 4 years डेप्रिसिएशन WDV ही राहते का बघा. जस्ट राईट दॅट डाऊन. मशिनरी 1 म्हणतेला, WDV ऑफ मशिनरी 1 ऑन 1st Jan 15. फास्ट कॅल्सी, पटापट झालं पाहिजे.
येस, यतिराज एंड हर्ष. ₹7 लाख -15%, -15%, -15, -15, 4 वेळा. येतं आन्सर सेम. 4 वेळा, 4 वर्ष आहे ना. 11, 12, 13, 14. ओके, लिहून ठेवा ते. जी अमाऊंट आहे प्लीज राईट डाऊन. 3,65,404.375. डेसिमल राऊंड ऑफ केलं तरी चालेल. 404 इज फाईन. ओके, आता दुसरं जे मशीन घेतलंय 1 जानेवारी 2012, हे आपल्याला 3 वर्ष करायला लागेल. याचं वेगळं करायला लागेल. 1,50,000 -15% फॉर 12, 15% फॉर 13, 15% फॉर 14. 3 वेळा करा. त्याचा WDV काढा. $92,119 पकडूया आपण. $92,119. राईट डाऊन. WDV ऑफ मशिनरी 2 ऑन 1 January 15. ठीक आहे, सेम. आता हे दोन्ही WDV ऍड करा. दोन्ही WDV ऍड करा. किती येते? $4,57,523. ठीक आहे. So this is the WDV of both the machines as on 31st December 14, that is on 1st January 15. आता त्याने म्हटलं ह्याच्या पुढे SLM लावायचं. लाईफ 6 वर्ष पकडायचं. डिवाइड बाय 6. डिवाइड बाय 6 करा. ह्याच्या पुढे एवढं डेप्रिशिएशन लागेल फॉर 6 years. डिवाइड बाय 6. 76,254 करून टाक. ठीक आहे. सो हे तर मिळालं आपल्याला. मशिनरी 1 आणि 2 चं मिळालं फॉर 15. करेक्ट. सगळ्यांचं आलंय. $76,254. आणि त्याच्यानंतर आता 1st January 15 ला हे मशिनरी पण घेतोय. हे SLM वरच घ्यायचं. त्याचं लाईफ 10 years पकडायचंय. या याचा लाईफ 10 years डिवाइड बाय 10, 20,000. सो टोटल डेप्रिसिएशन विल बी तुमचं आता जे आलंय प्लस 20. दॅट्स इट. सो दॅट इज द डेप्रिसिएशन विल चार्ज दिस इयर. किती येते बघा. 20,000 आणि हे ऍड करा. हे जे मशिनरी आहे 1st January 15 ला आपण घेतलंय आता आपण 1st January 15 ला आलोय ना. ओके, आता ठीक आहे. आता ऐकू येतंय. आता ऐकू येत. ओके, सो 1st January 15 ला आपण आलोय. सो आता या मशीनला आपण विकत घेतलंय 2 लाखाला. याचा लाईफ त्याने म्हटलंय 10 years फॉर द ऍसेट परचेस्ड ऑन 1st January 2015 विथ नो स्क्रॅप व्हॅल्यू. डिवाइड बाय 10, 20,000. आणि आधीचं आहेच. या 96,254 घ्या. दॅट इज इट. दॅट इज युअर आन्सर. सो दॅट इज द डेप्रिसिएशन विल चार्ज दिस इयर. आता बघूया आपला आन्सर बरोबर आहे का. आता यांनी एवढी मेहनत केली आहे. हे बघा 96,253. गॉट इट. आणि त्यांनी ती व्हॅल्यू काढली. इकडे ओपनिंग बॅलन्स घेतलाय. फक्त 2015चं सांगितलंय बनवायला. हे बघा, त्याने म्हटलंय 2015चं त्यांनी बनवलंय अकाउंट. सो पहिला तो ओपनिंग बॅलन्स आणला तुम्ही जो काढलाय तो. तुम्ही हाच काढलेला बरोबर. त्याच्यावर तुम्ही डेप्रिसिएशन घेतलं डिवाइड बाय 6 करून. हे त्याने सेपरेट दाखवलंय.
आपण एकत्रच घेतलंय, प्लस 20 96, आणि यावर्षी 2 लाखाचं घेतलं, सो क्लोजिंग बॅलन्स विल बी दिस. गॉट इट? तुमची पण फिगर हीच होती ना, 5,47,524 समथिंग. त्यांनी राऊंड ऑफ केलं असेल, तर त्याने ओपनिंग बॅलन्स घेतलाय, बिकॉज फक्त 15चा केलंय. येस. मग त्याच्यानंतर परचेस दाखवलंय आणि डेप्रिशिएशन दाखवलंय. डेप्रिशिएशन मध्ये आधीचं तुम्ही डायरेक्ट घेतलंय. आपला मेथड एकदम सोपा आहे, आणि मग हे घेतलंय आणि मग क्लोजिंग बॅलन्स झालं. सिम्पल. सो एवढं सगळं करायची पण गरज नाहीये. सिम्पल. सो हे जे वर्किंग केलंय ते तुम्ही आय होप लिहिलंय नीट. ओके. सो अकाउंट फक्त लिहून हे अकाउंट बनवा. तुमच्याकडे ज्या फिगर आहे त्याच्यानेच करा. तुम्ही जे तुमची जी फिगर आहे ना टोटल WDV मशिनरी 1-2 ची डिवाइड बाय 6 करायच्या आधीची व्हॅल्यू ती घ्या. मग परचेस दाखवा 1 Jan 15 ला. फक्त 15च केलंय. मग डेप्रिसिएशन दाखवा. तुम्ही जी व्हॅल्यू काढली ती टाका. क्लोजिंग बॅलन्स फिनिश. इलस्ट्रेशन 11 आहे माझ्यामध्ये. 11. दॅट्स इट. हे सगळं मेहनत करायची गरज नाहीये. वेन वी हॅव कॅल्सी वी कॅन डू इट व्हेरी फास्ट. कन्सेप्च्युअल आहे पूर्ण. व्हेरी गुड. सो आय होप तुम्हाला ते रिवाइज करताना आठवेल कसं केलं आपण. सो बाय द टाइम अदर्स विल बी मेकिंग दिस टेबल, तुमचा सम संपला पण असेल, तुम्ही नेक्स्ट समवर पण गेला असेल. ओके. येस मंदार, डन. सो द बेस्ट पार्ट इज, या द बेस्ट पार्ट इज, जे काही चेंजेस करायचे प्रॉस्पेक्टिव्हली करायचे, रेट्रोस्पेक्टिव्हवर नाही करायचे. दॅट इज द बेस्ट पार्ट. आता लाईफ बदलते, मग अशी मी बोललो लाईफ बदलते. सो जस्ट हे लिहून घ्या. रिव्हिजन ऑफ एस्टिमेटेड युजफुल लाईफ ऑफ प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. आता प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंट म्हणजे काय? आता ना ऍक्च्युली अकाउंटिंग स्टँडर्ड्स मध्ये फिक्स्ड ऍसेट्सला नवीन वर्ड वापरतात, PPE, दॅट इज प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंट, बेसिकली फिक्स्ड ऍसेट्स. ओके. सो जस्ट राईट रिव्हिजन ऑफ एस्टिमेटेड युजफुल लाईफ, एवढंच लिहा. ऑफ प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंटची गरज नाही आहे, दॅट इज फिक्स्ड ऍसेट्स. रिव्हिजन ऑफ एस्टिमेटेड युजफुल लाईफ एवढंच. हे पण आपल्याला पूर्ण कॅल्सीवर करायचं, फुल कॅल्सी. अगेन इट इज कन्सेप्च्युअल.
तुमची एक्झाम आता जस्ट विचारतोय, तुमची एक्झाम 12वीची आता काय मे शिवाय तर होणार नाही ना वाटतं? सो आपण आपलं चालू ठेवू. ओके. सो कारण तुम्हाला आता वेळ आहे. आपला प्लॅन काय होता की डिसेंबर पर्यंत आपण घेऊ, मग तुमची प्रिलिम वगैरे असेल आणि सगळं तसं होतं. पण आता ते काय वाटत नाहीये. सो आपलं चालू ठेवू. कारण तेव्हा मध्ये मग तुम्हाला ब्रेक लागेल. एक्झाम जेव्हा ऍक्च्युअल अनाऊन्स होईल तेव्हा तुम्हाला तसं तेव्हा सुट्टी घ्यायला लागेल. सो बाय द टाइम तुमची एक्झाम संपेल जून उजाडेल. तर तेव्हा आपल्याला कमी टाइम मिळेल मग. सो आता आपल्याकडे वेळ आहे तर आपण ते आपला पोर्शन आपण चालू ठेवू. सो मी इकॉनॉमिक्सचा पण बोलून घेतो, जे सर आहेत त्यांच्याशी. आता वेळ आहे कारण नंतर मग ते मे नंतर मग वेळ कमी पडेल, जर एक्झाम मे नंतर हे आहे तर. आय थिंक सीबीएसईचं काहीतरी एक्झाम डिक्लेअर झाली आहे मे मध्ये वगैरे. या तुमची पण असेल तेव्हाच, म्हणजे त्या अज्युमिंग त्याच टाइमला असायला पाहिजे. ओके, झालं लिहून? सो आपल्याकडे वेळ आहे तर विल मेक द मोस्ट ऑफ इट. ओके, आता बघा. A machine costing 6 lakhs is depreciated on SLM, assuming 10 years working life and nil residual value for 3 years. The estimate of remaining useful life after third year was reassessed at 5 years. एक लक्षात घ्या, ओरिजिनली दे वर डेप्रिशिएटिंग अज्युमिंग की लाईफ इज 10 इयर्स. तो 3 वर्ष त्याने केलं, पण 3 इयर्स नंतर ते डिसाईड की आता लाईफ फक्त 5 वर्षच आहे अजून, म्हणजे ओव्हरऑल फक्त 8च वर्ष होतं. सो काय करायचं, लगेचच कॅल्सी घ्यायचा हातात. 6 लॅक्स त्याने म्हटलंय 10 इयर्स लाईफ आहे, फॉर 3 इयर्स त्याने डेप्रिशिएट केलंय, रेसिड्युअल व्हॅल्यू 0 आहे. सो 6 लॅक्स अपॉन 10 करा, 60,000 इंटू 3 करा फॉर 3 इयर्स. किती झालं? 1,80,000. 6 lakhs upon 10. So every year it will be 60 into 3 for 3 years. So आतापर्यंत डेप्रिशिएशन किती लावलं? 1,80,000. So what is the WDV of the asset? Return on value काय असेल? 6 lakhs minus 1,80,000, 4,20,000. So 3 years च्या एंडला व्हॅल्यू काय असेल? 6 lakhs minus 1,80,000. किंवा तुम्हाला तसं नसेल करता येत तर मग 6 lakhs minus 60 60 60 करून तुम्हाला तेवढंच मिळेल. येते सगळ्यांना? 4,20,000. आता लाईफ किती उरलं ह्याच्या पुढे? 5 ना, डिवाइड बाय 5. सो ह्याच्या पुढे डेप्रिशिएशन ते असणार, डिवाइड बाय 5 करा, बघा किती येते. 4,20,000 डिवाइड बाय 5, 84,000. दॅट इज युअर आन्सर. लेट्स सी बरोबर आहे का. हे बघा 84,000 पर ॲनम. झालं काम आपलं. एक्सलंट. सो पहिलं काय केलं, वी डिवायडेड बाय 10, 3 इयर्स 1,80,000 मायनस केलं 4,20,000. आधीचं लाईफ प्रमाणे 7 इयर्स उरले पाहिजे होते, पण आता आहेत 5. सो डिवाइड बाय 5, 84. दॅट्स इट. ओके, सो हे तुम्ही कॉपी करू शकता 12th सम, पण करायचं पटापट कॅल्सीवर, एवढा वेळ नाही लावायचा. ठीक आहे. सो हा 12th सम होमवर्क. आता ह्याच्यामध्ये थोडंसं रिव्हॅल्यू पण होतंय, असेट लाईफ चेंज होते प्लस रिव्हॅल्यू पण होतंय. सो लेट्स सी. A machine of cost 12 lakhs is depreciated SLM, assuming 10 years working life and zero residual value for 3 years. परत 3 वर्ष डेप्रिशिएट करा. सो 12 lakh डिवाइड बाय 10 इंटू 3 करा, किती होतं बघा. 1,20,000 इंटू 3, 3,60,000. 12 lakh मायनस 3,60,000 किती येतं बघा.
Yeah, 12 lakh minus that, how much is that? Is it 8 lakh 40? एक्सलंट. आता बघा, हे 3 वर्ष झाल्यानंतर ही व्हॅल्यू आहे. या ओके. आता बघा, ऍट द एंड ऑफ द थर्ड इयर द मशीन वॉज रिव्हॅल्यूड अपवर्ड्स बाय 60,000. सो 8 lakh 40 ला अजून 60,000ने वाढवा. 8 lakh 40 प्लस 60,000 आणि रिमेनिंग लाईफ त्याची वाढलेली आहे 9 इयर्स. डिवाइड बाय 9. 9 lakh डिवाइड बाय 9. 1 lakh. That's it. That's your answer. Easy? Excellent. This can fetch you 4 marks in the exam. Super. So हे पण काय करायचं? Homework. Okay. So half of this chapter is complete. उद्या आपण दुसरा half will try to complete. And with this chapter will be over. असंच संपेल उद्या. मस्त? मजा आली? लाईट एकदम? परफेक्ट चॅप्टर टू स्टार्ट द इयर. या सो उद्या आपण कंटिन्यू करूया. ओके, चलो बाय बाय. या चलो सुपर, बाय बाय. या सी यू.